बघ तुझे व्हिडिओ कसे आले बोलते, तेव्हा मी तोंडात बघितला काय बाबा. मला म्हणजे पहिला एकदम चकत जाय, एकदम घाबरले की इतका मोठा ऑपरेशन माझा झाला, कसं होईल आता, बरा होईल का नाही, मला चालता येईल का नाही येणार ही भीती वाटत होती. पण आता एकदम मी चालते. नमस्कार, मी बाळू म्हात्रे आणि ह्या माझ्या मिसेस वनिता बाळू म्हात्रे. तर आमचं असं झालं, ऑगस्ट मध्ये जवळजवळ ऑपरेशन झालं होतं. त्यावेळी पण आमची व्हिडिओ आपण पाहिली असेल सर्वांनी. पण आता जे काही फरक पडलाय वनिता म्हात्रेंना, अरे काय एकदम डॉक्टरांना आभार मानावा लागेल. कारण आता फॉलोअप साठी आलो होतो, तर त्यांनी आता तो अजब झाला, कारण चाललाय पण आता एकदम व्यवस्थित चालतोय. त्यावेळी तर जरा लंगत चालत होते, कारण आता रिकव्हरी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि ती पण आपले फिजिओथेरपी जी मॅडम होते ते एकदम गाईड चांगला दिलेला आहे. तर आता ते वनिता ते मागच्या वेळेस काही बोलली नाही, तर आता 2 शब्द बोलतील. आता नमस्कार, मी वनिता म्हात्रे. माझे दुखणं होतं माझ्या पायाचा, सरांनी सांगितलं ऑपरेशन करायला सांगितलं. मी घाबरत होते, पण ऑपरेशन चांगला झाला. मला आता चालता येतंय एकदम मस्त. माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल सर्वांनी, पण ते कसं ऑपरेशन झाले बघून एकदम भीती वाटते का माझाच ऑपरेशन आहे का. पण आता एकदम मी मस्त झाले. सराई मला, माझे मिस्टरही मला साथ दिली. अभितेज सराई माझं ऑपरेशन केला, मला एकदम मस्त साथ दिली. त्यांची पण बरोबर झाली, त्यांचा आभार मानायला पाहिजे. अभितेज सरांबद्दल धन्यवाद. पुढचं काय आहे ते माझे मिस्टर बोलते. आता ते वनिता म्हात्रे जरा कॅमेरा समोर जास्त बोलत ना, आता जरा मी बोलतोय. तर असं आहे, तिला अगोदर प्रियांका मॅडमने फिजिओथेरपी 10 दिवस जवळजवळ कोर्स करण्यासाठी बोलवले होते. तर म्हणजे पहिला वॉकर घेऊन येत होते, जात होते. पण नंतर 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वेळी या फॉलोअप साठी येईल, तेव्हा प्रियांका मॅडमने सांगितलं फिजिओथेरपी 2 आपल्या लिफ्ट आहेत, पण तुम्ही शक्यतो जिना चढूनच या, जेणेकरून तुमची रिकव्हरी चांगली होईल, व्यवस्थित होईल. आणि त्याच्याप्रमाणे ती एकदम आता आनंदित आहे. प्रियांका मॅडमने सांगितल्याप्रमाणे रिकव्हरी व्यवस्थित झालेली आहे. आणि आता आता दिवाळीच येणार आहे, तर दिवाळीचे अगोदर पेशंट एकदम व्यवस्थित रिकव्हरी झालेला आहे. ते याच्यामुळे एकदम आनंदित आहेत. मग दिवाळी सर्वांना आनंदाचीच जावं, म्हणजे दिवाळीपर्यंत होईल का नाही होईल ही शंका होत होती, तर ते आता एकदम व्यवस्थित झालेले आहे. सर्व स्टाफना पण आनंद झाला, कारण पेशंट एवढं चालायला लागलं, सर्व अजब झाले. आणि डॉक्टर अभितेज सर पण हसायला लागले. आणि ती तुम्हाला दिवाळी एकदम आनंदाचीच जावं, आणि असंच पेशंटचा आम्हाला पण आनंद आहे असं अभितेज सर म्हणाले. तर आपले लाईफलाईन हॉस्पिटलचे स्टाफ आणि डॉक्टर या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, कारण पेशंट आमचं एकदम रिकव्हरी झालेला आहे. धन्यवाद.